नमस्कार सर्वांना, मी आदिती। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आता बऱ्याच वेळेला असं होतं की आपण खूप उपाय करतो आणि दैनंदिन जीवनात काही छोट्या मोठ्या चुका करतो आणि म्हणतो आपण की कुठलेच उपाय काही काम करत नाहीये। आता आपण बघणार आहोत की लक्ष्मीपूजनाला आपल्याला लागणारा झाडू आपल्याला कधी खरेदी करायचा आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपण त्यापूर्वी आपल्या घरात जो जुना झाडू आहे त्याचं काय करावे हे आपण बघू। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरातला झाडू हा नेहमी नॉर्थ वेस्ट डायरेक्शनला आपल्याला ठेवायचा असतो, म्हणजे उत्तर पश्चिम दिशेला किंवा मग पश्चिम दिशेला तुम्ही तुमच्या घरचा झाडू हा ठेवू शकता। आता झाडू किंवा झाडणी ही तुम्हाला उभी ठेवायची आहे की आडवी ठेवायची आहे। आता बरेच लोक मंडळी वेगवेगळं सांगतात। कोणी म्हणतात तुम्ही झाडू हा उभा ठेवा, कोणी म्हणतात तुम्ही झाडू हा आडवा ठेवा। तर आता बघा, आता तुमच्या मनाला जे पटतं ते तुम्ही करा। आता बघा, तुम्ही काय करा, 8 दिवस झाडू हा उभा ठेवून बघा आणि 8 दिवस झाडू हा आडवा ठेवून बघा। आता तुम्ही अनुभव करा की तुम्हाला झाडू उभा ठेवल्यावर काय जाणवतंय आणि झाडू आडवा ठेवल्यावर तुम्हाला काय जाणवतं। म्हणजे बघा, आता जसं की तुम्हाला असं जाणवू लागलं, झाडू समजा तुम्ही आडवा ठेवला तर तुम्हाला असं जाणवू लागलं की तुमच्या घरात भरपूर पैसा येत आहे, आलेली लक्ष्मी स्थिर राहत आहे आणि घरात एकदम सकारात्मकता, एकदम आनंदी वातावरण वाटत आहे, तर तुम्ही झाडू हा आडवा ठेवा। पण याच्या उलट जर तुम्ही झाडू उभा ठेवला आणि तुम्हाला काही म्हणजे उलट वाटतं की नकारात्मकता वाटतं, घरात कटकटी वाटतं किंवा आजार पण वाटतं, तर तुम्हाला म्हणजे जे तुम्हाला अनुभव ज्याचा चांगला येईल, जे तुम्हाला पॉझिटिव्ह वाटेल की मला असा झाडू ठेवल्यावर एकदम चांगला अनुभव आला, तसं तुम्ही करा मंडळी। आता मी पण बरेच जण वेगवेगळं सांगतात तर मी पण कन्फ्यूज होते, पण मग मी ना असं अनुभवून बघते की असं काही दिवस त्या गोष्टी अशा टाईपच्या करून बघते आणि काही दिवस तशा टाईपच्या, मग त्यानुसार मग मी ठरवते की कसं करायचं मंडळी। तर तुम्ही सुद्धा तुम्हाला काय बरोबर वाटतं, तुमच्या मनाला जे पटतं तुम्ही ते आवश्यक करा। आता महत्वाचं हे आहे की काय केल्याने तुम्हाला लाभ जाणवतो तसं तुम्ही करून बघा, ठीक आहे। आता असं आहे की आपल्या घरातला जुना झाडू असेल किंवा केरसुनी असेल ना, ती आपल्याला कोणत्या दिवशी फेकू, जर आपल्याला वर्षभर ती वापरली आपण आणि आता ती समजा खराब झालेली आहे, अगदी खुंटून गेलेली आहे, तर आपल्याला जर ती फेकायची असेल तर तुम्हाला कुठल्या दिवशी फेकायची आहे, गुरुवार आणि शुक्रवार हे 2 दिवस सोडून तुम्हाला अमावस्या किंवा शनिवार या 2 दिवशी मंडळी तुम्हाला घरचा झाडू किंवा केरसुनी किंवा फडा, ज्याने आपण देवघर किंवा अगदी घर किंवा मग तुमचं अंगण तुम्ही झाडत असाल, ते तुम्हाला फक्त शनिवारी आणि अमावस्या या 2 दिवशीच घराच्या बाहेर काढायचं आहे मंडळी। कारण बघा, शुक्रवार आणि गुरुवारी आपल्याला काढायचं नाहीये, कारण गुरुवार आणि शुक्रवारी आपला लक्ष्मीची सेवा करतो आपण या दिवशी, आणि झाडू सुद्धा स्वतः झाडू हे एक लक्ष्मी स्वरूप आहे। त्यामुळे त्या 2 दिवशी सोडून तुम्हाला अमावस्या किंवा या शनिवारच्या दिवशी तुम्हाला झाडू तुम्ही घराच्या बाहेर काढू शकता। आता तुमच्या घरातला झाडू एकदम खुंटून गेलाय, अगदीच त्याच्या थोड्याशा काड्या राहिलेल्या आहेत, तर असा झाडू तुम्ही वापरत असाल तर असं अजिबात करू नका मंडळी। असा झाडू वापरल्यास तुम्हाला घरात एकदम अशांतता, कटकटी किंवा सतत आजारपण असं जाणवू लागेल तुम्हाला। त्यामुळे असा झाडू तुम्ही ताबडतोब घराबाहेर काढा आणि नवीन झाडू तुम्ही खरेदी करून आणा आणि त्याचा वापर मग तुम्ही करा। आता असा झाडूचा वापर केर कचरा घराबाहेर काढण्यासाठी आपण करत असतो, पण असा झाडू वापरल्याने तुमच्या घरात तुम्हाला अलक्ष्मी अशीच कायम राहते। आता बऱ्याच लोकांकडे असं बघितलं जातं की सगळं काही व्यवस्थित आहे, पण त्यांचं अंगण झाडण्याचा झाडू एकदम झडलेला असतो, अगदीच एकदम खुंटलेला असतो, तर असं करू नका। असं केल्यामुळे ना तुम्ही स्वतः येणारी लक्ष्मी थांबवताय तुमच्या हाताने। तर आता इथे म्हणतात की लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच का, तर असं नाही। लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही, लक्ष्मी म्हणजे एकोपा, लक्ष्मी म्हणजे कुटुंबात आनंद, लक्ष्मी म्हणजे घर अगदी गोकुळासारखं, लक्ष्मी म्हणजे कुटुंबातील प्रत्येकाचं आरोग्य अगदी उत्तम असतं, लक्ष्मी म्हणजे घरात एकदम हसत खेळत वातावरण, तर हे सगळं म्हणजे लक्ष्मी होय मंडळी। तर तुम्ही तसं झडलेला झाडू न वापरता एक फ्रेश नवीन झाडू घ्या। आता तुम्ही धनत्रयोदशीचा चांगला दिवस आहे, शुभ दिवस आहे, तो तुम्ही त्या दिवशी आवश्यकच झाडू एक खरेदी करा आणि गुरुवार आणि शुक्रवार वगळता तुम्ही शनिवार आणि अमावस्येच्या दिवशी तो खराब झालेला झाडू तुम्ही घराबाहेर काढू शकता। आता आपल्याला
लक्ष्मीपूजनाला लागणारा झाडू धनतेरसच्याच दिवशी खरेदी करायचा आहे मंडळी. आता जसा तुम्हाला हवा आहे तसा बघा, आजकाल आपण शहरामध्ये राहतो तर तिथे आपल्याला लांबवाला झाडू लागतो, त्याच्यामुळे तुम्ही तोच खरेदी करा जेणेकरून तुमच्या घर झाडायला, घर अंगण जे पण काही किंवा देवघर जे पण स्वच्छ करायचं ते तुम्हाला झाडण्यासाठी कामात येईल. आता बघा, आता काय होतं की जसं फडा आहे किंवा ती शिरई आहे जुन्या काळात जे वापरायच्या ज्या लेडीज, ती कसं तिकडेच म्हणजे गावा साईडलाच जास्त करून वापरण्यात येते. आपल्याला शहरात तेवढी जास्त वापरण्यात ती येत नाही, त्याच्यामुळे तुम्ही मोठा झाडू खरेदी करा. पण असं आहे मंडळी की पण बघा मंडळी, आपल्याला लक्ष्मीपूजनाला ना आपल्याला ती केरसुनी म्हणतो किंवा तो फडा म्हणतो किंवा आपण ती छोटी शिरई जी म्हणतो ना, तीच आपल्याला त्याचीच पूजा करायची असते. कारण की खरी लक्ष्मी तीच मानली गेलेली आहे आणि त्याचाच मान असतो आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा करण्यासाठी. तर तुम्ही तो मोठा झाडू आपलं घर वगैरे स्वच्छ करायला तुम्ही खरेदी करू शकता, पण एक छोटासा झाडू, छोटीशी शिरई तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजेमध्ये, आपल्या लक्ष्मीपूजनामध्ये पूजा करण्यासाठी तो आणायचा आहे. तुम्हाला मार्केटमध्ये अगदी 10 ते 20 रुपयाला ती छोटीशी शिरई तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यामुळे ती तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी नक्कीच खरेदी करून आणा. आता बघा, बऱ्याच वेळा असं होतं की आपण बघतो की काही महिला एकदम खरकट अन्न जे सांडलेलं असतं ते एकदम झाडूने साफ करतात. बघा मंडळी, असं करू नका. आता बघा, अन्न हे सुद्धा, अन्नामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास आहे आणि झाडू ही स्वतः लक्ष्मी आहे. त्याच्यामुळे ते अन्न कधीच तुम्ही त्याला झाडूने साफ करायचं नाहीये. जर तुम्हाला वाटतच आहे तर तुम्ही ना एखादा म्हणजे कापडाने पुसून उचलून घ्या त्याला, किंवा मग हाताने उचलून घ्या आणि ते वेगळं ठेवा. म्हणजे जिथे आपण ओला कचरा वगैरे टाकतो ना, त्याच्यात तुम्ही ते अन्नाचे कण टाकू शकता, पण तुम्हाला ते झाडूने असे म्हणजे झाडूने साफ करत ते कचऱ्याच्या डब्यात कधीच टाकायचं नाहीये मंडळी. आता बघा, आता असं होतं की आता हा जो झाडू आपल्याला छोटीशी शिरई जी आणायची आहे ना, किंवा कुठलाही झाडू आपल्याला जेव्हा खरेदी करायचा असतो तर थोडंसं ना एका पेपरमध्ये बांधून हळदी आणि कुंकू तुमच्या सोबत घेऊन जात जा आणि एक पिशवी तुम्ही घेऊन जात जा, जेणेकरून बघा जेव्हाही आपण तो झाडू खरेदी करू तर आपल्याला तिथेच त्याची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे आणि तो आपल्या बरोबर आपल्या पिशवीमध्ये तो टाकायचा आहे. आता बघा, आपण बऱ्याचदा असं होतं, आपल्या महिलांना सवय असते की जसं आता समजा पुढची व्यक्ती 30 रुपयाचा झाडू म्हणतात तर आपण त्यांचं म्हणजे थोडी काटकसर करायच्या याच्यात आपण त्यांना 25ला द्या, हो 20ला द्या असं आपण म्हणतो. पण असं अजिबात करू नका मंडळी. बघा, आता हे दिवाळीचे दिवस आहे आणि तुम्हाला पण माहिती आहे की महागाई किती जास्त वाढलेली आहे. त्याच्यामुळे असं 5-10 रुपयासाठी थोडा पण त्या लक्ष्मी, बघा लक्ष्मी जी आहे ना ती लक्ष्मी स्वतः ठरवते की मला कोणाच्या घरी जायचं आहे. आता आपण एवढं मोठं नाही झालोय की बा लक्ष्मी आपण ठरवू की लक्ष्मी कोणाकडे येईल, है ना मंडळी. त्याच्यामुळे तुम्ही ना या छोट्या मोठ्या म्हणजे लक्ष्मीसाठी तरी झाडू घेताना तरी भाव अजिबात करू नका. आता दिवाळीचे दिवस आहे, त्या लोकांचा पण कमवण्याचा, त्यांचा पण धंद्याचा टाइम आहे. त्यांना मी तर म्हणेल 1-2 रुपये वर देऊन द्या तुम्ही, कारण की त्यांनी काही बिघडणार नाही मंडळी, त्यांनी उलट चांगलंच होईल, पुण्यच लाभेल. त्याच्यामुळे तुम्ही तसं करून बघा. आणि दुसरं महत्वाचं असं की बघा, आता लक्ष्मी आपल्याला पिशवीमध्ये आपण भरणार आहोत, आपला झाडू हळदी कुंकू लावून त्याची विधिवत पूजा करून पिशवीमध्ये आपल्याला घ्यायचा आहे. आता बघा, बऱ्याचदा असं होतं की लोक आपल्या पायाजवळ झाडू ठेवतात किंवा ती पिशवी आपण घेतो ती पायाजवळ ठेवतात किंवा 2 पायाच्या मध्ये ठेवतात. तर मंडळी तसं करू नका. झाडू हा लक्ष्मी स्वरूप आहे, त्याच्यामुळे त्याला अजिबात पाय लागायला नको. त्याच्यामुळे तुम्हाला त्याची काळजी घ्यायची आहे. आता तुम्ही तो झाडू पिशवीमध्ये भरल्यानंतर तुम्हाला ती पिशवी मांडीवरच घेऊन बसायची आहे. आता बघा, आणि घरी गेल्यानंतर तो कुठेही असा टाकून नाही द्यायचा आहे. बरोबर त्याची जिथे जागा आहे, तुम्ही जसा पण ठेवता त्याला उभं ठेवता किंवा आडवं ठेवता तशा प्रकारे तुम्ही त्याला ठेवा. आता मंडळी, दुसरी गोष्ट अशी आहे की बघा, आता ज्या दिवशी लक्ष्मीपूजन आहे त्या दिवशी हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे झाडूची. त्याच्यानंतर मग ना त्याला एक कलावा बांधायचा आहे. आता मंडळी, कलावा म्हणजे एक लाल आणि पिवळ्या रंगाचा सूत, म्हणजे जो आपण पूजेला वगैरे वापरतो ना त्याला म्हणतात कलावा. आता बघा, ज्यांच्याकडे कलावा नसेल त्यांनी साधा पांढरा दोरा पण त्या झाडूला बांधला तरी चालतं मंडळी. थोडंसं हळदी कुंकू त्याला लावा. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्या झाडूची, त्या शिरोईची तुम्हाला पूजा करायची आहे मंडळी. चला तर मग, माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.